कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा चंचे, हा बोल की ग। अगं मी बोलतेस ताईला, पर तू बी बोल की। हा आणि हे बघ, तुझ्या बापाला सांग बर का, लई दारू ढोसू नकस म्हणाव। हा वय वय मी ताईकडे चालल्या। हा हा बोल की तू ताईशी। बया ताई, अगं तू तर म्हणली मी रंगपंचमी खेळणार नाही आणि केवढी रंगपंचमी खेळलीस तू? नाही मी आपलं सहज म्हणलं। बरं ताई, फोन घे की। आम्ही कशाला घेऊ तुझा फोन? अगं चंचीला का नाही तुला रंगपंचमीच्या शुभेच्छा द्यायच्यात, 2 मिनिटं बोल की, घे। एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? बोलू नंतर। चंची, मी नंतर फोन करते, ताईचा मूड खराब आहे वाटतं। बोया ताई, केवढी रंग खेळल्यास तू? बारके होता मी रंग खेळायला? अगं ताई, खेळताना असं वया बियाचा विचार नाही करायचा। ह्यो सण का नाही वर्षात नाही एकदाच येतोय, मग काय सेलिब्रेट करायचं छानपैकी। असं? हा आता हे तू सांगणार होय आम्हाला? नाही ताई, मी आपलं सहज म्हणलं। सहज? हा हल्ली लई सहज सहज गोष्टी बोलायला लागलीस तू। हा तसं नाही ताई, तू जे म्हणतीस का नाही तेच मी ध्यानात ठेवलंय बघ। तू कसं म्हणती का समजे सण असे एकदम तब्येतीत सेलिब्रेट करायचे, आनंद मिळवायचा, असंच म्हणतीस का नाही, मग तेच म्हणते मी। आनंद? हा आम्हाला आमच्या आयुष्यात आनंद सोडून बाकी सगळं मिळालंय। काय झालंय ताई? कसा लागलाय तुला एवढा रंग? कुणी लावला सांग की। यो रंग नाही, अपमान आहे आमचा, आणि आम्ही आमच्या अपमानाचा बदला घेणार म्हणजे घेणार। मास्तरीन, अधिपती, काय झालं? काही नाही। असं का बघताय मग आमच्याकडे? खूप दिवसांनी बघितलं तुम्हाला, मी खूप दिवसांनी ऐकलं। काय? मास्तरीन बाई, मला खूप आवडतं तुमच्या तोंडून ऐकायला, खूप आवडतं। खूप दिवसांनी ऐकलं। नशीब तुम्ही भेटला। मला वाटलं आतापर्यंत घरी पोहोचला असेल। आज सुट्टीचा दिवस आहे, शाळेत काय करताय? नाही, स्कॉलरशिपचं थोडं काम होतं म्हणून आले होते शाळेत, आणि निघालेच होते मी, पण मध्ये ते एका मुलाला लागलं जोरात म्हणून थांबले। काय खेळतात तो मुलं आणि किती धडपडतात। वय आहे त्यांचं धडपडण्याचं, गुडघे नडगे फोडून घ्यायचं। आता नाही खेळले तर केव्हा खेळणार? तुम्ही नाही खेळलात रंग? आता खेळलो की आत्ता? तुमच्या संग। रंगपंचमीच्या शुभेच्छा। तुम्हाला पण शुभेच्छा रंगपंचमीच्या। आज काय आंघोळच होते वाटतं रंगानं? बघा ना। राहू द्या, काय? रंग राहू द्या। बेरंगी आयुष्य असण्यापेक्षा रंगबिरंगी असलेलं चांगलं। अपमान? ताई, तुला कोण काय बोलले ते तर सांग की। कुणाची एवढी बिशात आहे? तू फक्त नाव सांग, मी त्याचं तोंडच काळं करते। दुर्गे, जरा थंड घे। तुझं थोबाड काळं झाले ते आधी धुवून ये, उतावानी दिसायलीस। हा ग ताई, मी का नाही रंग धुतला होता, पर ते थोडा थोडा रंग राहतेच की ग, ते राहिलंय। कोटारडी। माझं सोड ताई, पर तुला कोण काय बोललंय का? मोठे मला काय बोललेत का तुला? तुला कसं कळलं? मी आपला अंदाज लावला ताई। बरोबर आहे तुझा अंदाज। वाटलंच मला तेच बोलले असणार म्हणून तुला। सणवार आलं का नाही का त्यासनी चेव येतो ना, आणि या घरात त्यांच्याशिवाय तुला कोण बोलणार आहे? पण ताई, तू कशा पायी त्यांचं ऐकून घेतेस ग? त्यांनी एकदा का तोंड सोडलं का नाही का लई बोलतात ग। दुर्गे, तू तुझं तोंड सोडू नकोस, तोंड सांभाळून बोल। मोठ्या मालकांबद्दल हे असलं काही बोललेलं आम्हाला आवडणार नाही। तसं नाही ताई, मला का नाही लई राग येतोय बघ। अगं ते तुला किती घालून पाडून बोलतात, अधिपती त्याच्यामुळे चिडतात बघ। आणि तू कशा पायी एवढं सहन करतीस ग? कशा पायी ताई? आमचा जीव आहे त्यांच्यावर म्हणून आम्ही सहन केलंय आणि करत आलोय। पण एवढं सहन करून तुला काय मिळालंय ताई? सारखा सारखा अपमान आणि घालून पाडून बोलणं। अगं ताई, हल्ले करतात मोठे मालक। ताई अगं ते मोठे मालक काय कमी होते का? ती मास्तरीन जोडीला आली, दोघं मिळून किती त्रास देतात ताई तुला।
मला का नाही हे समजा बघवत नाही ग. तू फक्त एकदा सांगताय मग मी काय करते ते. तू काय करू नकस दुर्गे. जे काय करायचं ते आम्ही करू. दर सणाला आम्ही सगळे इसरून त्यांच्याकडे जातो. मनात एक आशा असत्या की ह्या वेळेस ते आम्हाला समजून घेतील, मागचं सगळं विसरतील. पण नाही, तसलं काय बी होत नाही. ते आमचा रागच करतात. आणि त्याचं कारण तू म्हणलीस तसं सुनबाई आहेत त्यांच्या बाजूनं. सुनबाईंची वाट लावल्या बिगर आम्ही काही शांत बसणार नाही. ताई 1 मिनिट. हा हॅलो गोपाळ, बोल काय खबर. काय कधी आत्ता शाळेत. हा बरं झालं सांगितलंस तू. हा ठीक आहे. काय ग, काय झालं. ताई जे नाही व्हायला पाहिजे तेच झालंय. म्हणजे ताई अगं ती मास्तरीना आणि अधिपती शाळेत भेटले ती. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला. म्हणजे तू मान्य करतेस की तू तिचं लग्न मोडलंयस? अजून मोडलं नाही, पण मोडणार. तुला जे करायचंय ना ते या जन्मात मी होऊ देणार नाही भुवनेश्वरी. आम्हाला जे करायचं असतंय ते आम्ही करत आलोय आणि करत राहणार. हाय का आता. अब तुम्ही इथं आहे सवय. मी अख्खं घर उडकलं. घ्या चहा घ्या. नकोय मला. अहो घ्या थोडा. तुमचं डोकं दुखतेय ना व. आलं घालून केलंय, जरा बरं वाटेल. घ्या. तुमची मुलगी या घरात आहे नाही तोपर्यंत माझं डोकं ठिकाणावर नाही येणार. माझ्या मुलाचा संसार मोडायला निघाली आहे आणि वर तोंड करून मला येऊन सांगते की मी असं करणार आहे म्हणून. आणि हे जे काही घडतंय त्याला मीच जबाबदार आहे म्हणते. कसल्या मुलीला जन्म दिलाय तुम्ही आई? हो असं काय बोलतायसा. तुम्ही जरा शांत व्हा बघू. कसा शांत हो आई? हिचा संसार झाला नाही म्हणून माझ्या मुलाचा संसार मोडते ती. आई विकृती आहे ही, विकृती. अहो पण तिला जे काय पाहिजे ते तुम्ही दिलंच नाही ना व. आई बास ना. नका ना, आता तरी तिची वकिली नका ना करू. अहो वकिली कसली. मी फक्त तिची बाजू सांगते या. नका सांगू मला तिची बाजू, कारण तिची बाजू चुकीची आहे, ती बाई सुद्धा चुकीची आहे. माझ्या घराची जी वाताहत होते ना त्याला फक्त तुमची मुलगी ती भुवनेश्वरी जबाबदार आहे. तुम्ही रागवणार नसाल तर एक सांगू काय. आणि मी तुमच्यावर का रागवेन? तुमच्यावर राग नाहीये माझा. माझा त्रागा समजून घ्या फक्त. बोला तुम्ही काय काय म्हणताय. आपल्या घरात जे काही घडते ना व, त्यात कुठंतरी तुमचं आणि भूमीचं नातं कारणीभूत आहे बघा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.